या अगोदरच्या पार्टमध्ये आपण केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन काय आहे, केमिकल रिॲक्शनमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात ते आपण पाहिलं. फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज यामधले डिफरन्सेस पाहिले. आज आपल्याला केमिकल रिॲक्शन ही ज्या गोष्टीपासून बनलेली आहे त्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे आणि केमिकल रिॲक्शन कशी रिप्रेझेंट होते ते पाहायचं. तर सर्वात अगोदर केमिकल रिॲक्शन म्हटलं की लक्षात द्यायला पाहिजे बघा आपल्याला की रिॲक्शन होण्यासाठी काही वस्तू लागतील आपल्याला, ज्यांच्यामध्ये रिॲक्शन होईल आणि काहीतरी नवं तयार होईल. मग त्या काय आहेत आणि जे नवं तयार होते ते काय आहे ते पाहूत. सर्वात अगोदर ज्यांच्यामध्ये रिॲक्शन होते त्याला आपण रिॲक्टंट म्हणतो. रिॲक्टंट्स हे एक किंवा अनेक असू शकतात. रिॲक्टंट्स एकत्र आले, तुटले, काय पण झाले, त्यांच्यामध्ये काही बदल झाला, त्यांच्यापासून जे तयार होतं त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट्स. काय म्हणायचं त्याला? प्रोडक्ट्स. आता ते प्रोडक्ट असू शकते एक किंवा अनेक असू शकतात प्रोडक्ट्स. तर रिॲक्टंट्समध्ये रिॲक्शन झाल्यानंतर प्रोडक्ट तयार होतात. हे झालं त्याचं सिम्पल एक्सप्लेनेशन. मग रिॲक्टंटची डेफिनेशन काय? सबस्टन्सेस taking part in reaction are called as reactants and the substances which are formed in reaction किंवा after reaction are called as products. एक्झाम्पल खूप सोपं घेऊ आपण. त्यामध्ये बघा एक्झाम्पल आपल्याला घेता येईल की कार्बन म्हणजेच कोळसा सिंपल भाषेमध्ये, त्याला जर आपण जाळलं, त्याला जर आपण बर्न केलं तर बर्न करणे म्हणजे काय? त्याची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत करणे. ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाली म्हणजे ते बर्न झालं तर काय तयार होईल? कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तो तयार होईल. यामध्ये रिॲक्टंट कोण आणि प्रोडक्ट कोण हे पाहूत आपण. ज्यांच्यामध्ये रिॲक्शन झाली किंवा ज्यांनी रिॲक्शनमध्ये भाग घेतला ते झाले रिॲक्टंट्स आणि जे तयार झालं ते आहे प्रोडक्ट. यामध्ये बघा आपल्याला कार्बन डायऑक्साईड हा प्रोडक्ट पाहायला मिळतो. तर अशा प्रकारची ही एक रिॲक्शन आहे बघा. तर आपल्याला रिॲक्टंट म्हणजे काय, प्रोडक्ट म्हणजे काय ते कळालं. आता कोणती तर एखादी रिॲक्शन आपण गृहीत धरली, ती लिहायची कशी, दाखवायची कशी हेच आहे का ते? तसं नाही. यामध्ये आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले, वेगवेगळे रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतील. तर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यांच्यामध्ये जी नातं दाखवते त्या इक्वेशनला आपण केमिकल इक्वेशन म्हणतो. आता सिंपल एक तुम्हाला मी हे सांगतो बघा. एक मिनिट. रिॲक्शन कशा प्रकारची आहे बघा. आपल्या बुकमध्ये एक रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते बघा. कॉपर सल्फेट आणि झिंक या दोघांमधली रिॲक्शन आपल्याला दिली आहे. कॉपर सल्फेट आणि झिंक या दोघांमधली रिॲक्शन आपल्याला दिली आहे. रिॲक्शन कशी पाहूत आपण. कॉपर घेतलं, कॉपर सल्फेट सॉरी, आणि त्यामध्ये आपण झिंक पावडर टाकलं तर काय तयार होईल? झिंक सल्फेट, झिंक सल्फेट आणि कॉपर. तुम्ही म्हणता हे काय झालं कडे? शब्दामध्ये कशाला लिहिल्यात आपण? ही रिॲक्शन फक्त मी लिहून दाखवली. याला म्हणायचं वर्ड इक्वेशन. वर्ड इक्वेशन म्हणजे काय? ज्या इक्वेशनमध्ये शब्द वापरलेत, शब्द वापरले की त्याला म्हणायचं वर्ड इक्वेशन. आता या वर्ड इक्वेशनचं रूपांतर आपल्याला केमिकल इक्वेशनमध्ये करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला जे फळ्यावरती नाव लिहिलेत त्यांचे केमिकल फॉर्म्युली यूज करावं लागतील. एकाला म्हणायचं फॉर्म्युला आणि एकाला म्हणायचं फॉर्म्युली. तर आपण यांचे फॉर्म्युली यूज करूत. मग केमिकल फॉर्म्युले यूज केल्यानंतर जे इक्वेशन तयार होईल त्याला आपण केमिकल इक्वेशन म्हणू शकतो. काय आहे कॉपर सल्फेटचा केमिकल फॉर्म्युला? तर CuSO4 कॉपर सल्फेट प्लस झिंकचा काय फॉर्म्युला आहे? झिंकचा काय सिम्बॉल आहे? Zn. इट गिव्स
ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेट आणि प्लस Cu म्हणजे कॉपर. आता हे काय भानगडे पाहूत आपण. वर्ल्ड इक्वेशनला केमिकल इक्वेशनमध्ये आपण कन्वर्ट केले, त्यासाठी आपण त्यांचे कंडेन्स्ड रूप वापरले. कंडेन्स म्हणजे आकुंचित असं बारीक केलं रूप. आता हे झिंक शब्द मोठा आहे का Zn मोठा आहे? झिंक मोठा आहे, त्याला आपण कंडेन्स केलं, त्याला आपण छोटं केलं. या कॉपर सल्फेट या पूर्ण नावाला या फॉर्म्युल्यानं आपण इंडिकेट करत आहोत. याचा अर्थ हे याचा शॉर्ट फॉर्म आहे. इथं शब्द वापरले म्हणून वर्ल्ड इक्वेशन, इथं केमिकल फॉर्म्युले यूज केलेत म्हणून याला आपण केमिकल इक्वेशन असं म्हणतो. याला लिहिण्याचे काही नियम आपल्याला आज शिकायचे आहेत. ओके, तर केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंटेड बाय कंडेन्स्ड सिम्बॉल और फॉर्म्युली इज कॉल्ड एज केमिकल इक्वेशन. ही झाली त्याची डेफिनेशन. आपल्याला आत्ता याचे रूल्स जे आहेत ते पाहायचे आहेत. तर काय काय असतील रूल्स? सर्वात पहिला जो रूल आहे तो आपण इथं पाहू. आता मी 1 बाय 1 तुम्हाला रूल सांगत जातो. तुम्ही बुक तुमच्या पुढे असणारच आहे, तर त्या बुकमधले रूल्स जे आहेत ते एकदा टॅली करा माझ्यासोबत. तर सर्वात पहिला रूल नंबर 1. रूल नंबर 1 काय सांगतो? पहिला रूल, रिॲक्शनमध्ये कधी पण रिॲक्शनमध्ये नेहमी रिॲक्टन्स हे डाव्या बाजूलाच पाहिजेत. ज्यांच्यात रिॲक्शन होईल त्याला आपण रिॲक्टंट म्हणतो, ते नेहमी डाव्या बाजूला पाहिजेत. आणि जे तयार झालेत प्रोडक्ट्स ते नेहमी उजव्या साईडला, राईट हँड साईडला आपल्याला पाहिजेत. म्हणजे LHS तर लेफ्ट हँड साईडला आपल्याला पाहिजेत रिॲक्टंट आणि RHSला काय पाहिजेत? प्रोडक्ट. कसं? रूल पहा कसं आहे. तर रिॲक्टन्ट्स आर ऑलवेज ऑन लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला काय असतील? रिॲक्टंट्स. राईट साईडला काय असतील? प्रोडक्ट्स. राईट साईडला कोण असतील? प्रोडक्ट्स. फक्त एवढंच का? दोघांमध्ये काय नाही का? आहे ना, दोघात काय रिलेशन आहे ते पाहूत आपण. रिॲक्टंट पासून प्रोडक्ट तयार होतात म्हणजे आपल्याला बाण दाखवावं लागेल जिथं तयार होत आहे ते, जिथून सुरू झालं आणि जिथं हे संपलं. म्हणजे मध्ये आपल्याला ॲरो यूज करायचा आहे रिॲक्शनची डायरेक्शन दाखवण्यासाठी. रिॲक्शनची डायरेक्शन कशी आहे? रिॲक्टंट टू प्रोडक्ट. इथून सुरू झालं तिथं संपलं. मगाची ती रिॲक्शन बघा, कार्बन प्लस ऑक्सिजन इट गिव्स CO2. यामध्ये काय आहे? लेफ्ट हँड साईडला LHSला लेफ्ट साईडला कार्बन आणि ऑक्सिजन हे कोण आहेत? रिॲक्टन्ट्स आहेत. आणि RHSला राईट हँड साईडला कोण आहे? कार्बन डायऑक्साईड. हा कोण आहे? प्रोडक्ट. म्हणजे रूल काय आहे? लेफ्ट साईडला रिॲक्टंट, राईट साईडला प्रोडक्ट्स आणि दोघांच्यामध्ये ॲरो. ॲरो कशासाठी? ॲरो रिॲक्शनचे डायरेक्शन दाखवण्यासाठी, रिॲक्शन कुठून कुठे झाली हे दाखवण्यासाठी. तो झाला रूल नंबर 1. बरं, फक्त रिॲक्टंटची संख्या जर जास्त असेल तर, एकपेक्षा जास्त असतील तर, किंवा प्रोडक्ट एकपेक्षा जास्त असतील तर, दोघांच्यामध्ये आपल्याला प्लस साईन यूज करायचं आहे. तर तो झाला रूल नंबर 2. रूल नंबर 2 काय सांगतोय? यूज प्लस साईन इफ देर आर मोर दॅन 1 रिॲक्टंट्स और प्रोडक्ट्स. जसं की पहा, कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट घेतलं आपण आणि त्यामध्ये आपण झिंक टाकलं. सेम इक्वेशन घेऊ आपण म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. काय तयार झालं? झिंक सल्फेट आणि कॉपर. या रिॲक्शनमध्ये काय आहे बघा, लेफ्ट साईडला कॉपर सल्फेट आणि झिंक हे आहेत रिॲक्टन्ट्स, राईट साईडला कोण आहेत? झिंक सल्फेट आणि कॉपर ते असतील प्रोडक्ट्स. रिॲक्टंट आणि प्रोडक्ट या दोघांच्या मध्ये काय यूज केला आपण? ॲरो यूज केला डायरेक्शन दाखवण्यासाठी. आणि रिॲक्टंट हे एक आहेत का अनेक आहेत? अनेक आहेत. मग दोघांच्या मध्ये काय केलं आपण? प्लस साईन यूज केलं. बरं, फक्त रिॲक्टंटला का? नाही, आपण प्रोडक्टला देखील प्लस साईन यूज केलेलं आहे. एकपेक्षा जास्त रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट असतील तर दोघांच्या मध्ये
प्लस साईन यूज करायचा आहे आपल्याला त्यांची संख्या दाखवण्यासाठी, म्हणजे हे दोन्ही एकत्र आहेत म्हणून, हे वेगळा आणि तो वेगळा नाही, या दोघांची रिॲक्शन झाली आणि हे दोघं तयार झालेत म्हणून प्लस साईन जे आहे ते आपण तिथं यूज करतो. आता पहा रूल नंबर 3 जो आहे तो खूप सिंपल आहे. रूल नंबर 3 काय सांगतोय तर पहिला रूल रिॲक्टंट प्रोडक्ट, डाव्या साईडला रिॲक्टंट उजव्या साईडला प्रोडक्ट, दोघांच्या मध्ये ॲरो. रूल नंबर 2 काय सांगतोय जर संख्या जास्त असेल दोघांमध्ये प्लस साईन यूज करा. आता रूल नंबर 3 जो आहे तो आपल्याला थोडंसं डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती देणार आहे या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये. तर मी ते सेम रिॲक्शन ठेवतो आणि तुम्हाला एक्सप्लेन करतो फक्त. रूल नंबर 3 रिॲक्शन ॲज इट इज मी लिहिली. रूल नंबर 3 काय सांगतोय ही रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट यांच्याबद्दल आपल्याला स्पेशल इन्फॉर्मेशन जी आहे ही थोडीशी मिळणार आहे. कशीकडे तर सर्वात अगोदर रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट असतील त्यांच्या फिजिकल स्टेटबद्दल ही माहिती आपल्याला देईल. यांच्या फिजिकल स्टेटबद्दल म्हणजे हे सॉलिड आहेत, लिक्विड आहेत का गॅस आहेत हे सांगितलं जाईल. मग त्यासाठी आपण काय यूज करायचं तर स्मॉल लेटर, सॉलिडसाठी स्मॉल एस, लिक्विडसाठी स्मॉल एल आणि गॅससाठी स्मॉल जी आपल्याला यूज करायचं आहे छोट्याशा ब्रॅकेटमध्ये ते लिहिल्यानंतर. जसं की इथं झिंक जी आहे, झिंक सॉलिड आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये मी स्मॉल एस लिहिणार आहे. ओके, लक्षात येतं. तर अशा प्रकारचे आपल्याला रिॲक्शन जे आहेत त्यांची इन्फॉर्मेशन रिॲक्टंटची किंवा प्रोडक्टची लिहायची आहे. जसं की सेम रिॲक्शन कार्बन प्लस ऑक्सिजन इट गिव्स कार्बन डायऑक्साईड. या रिॲक्शनमध्ये काय आहे बघा, कार्बन म्हणजे कोळसा, काला कोळसा. कोळसा कसा असतंय लिक्विड, गॅस सॉलिड असतो म्हणून ब्रॅकेटमध्ये स्मॉल एस आपण लिहिलं. ऑक्सिजन लिक्विड असतो बरोबर आहे म्हणून काय लिहिलं ब्रॅकेटमध्ये जी. गॅस असतो गॅस म्हणून जी. आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा देखील आपण जी. किती मान द्यायला होतो आपण त्यांना बघा. ऑक्सिजन जी, कार्बन डायऑक्साईड जी, हा जी, आऊ जी, लिखो जी, हाय मी एवढी जाऊ जी. फिजिकल स्टेट सिंपल स्मॉल ब्रॅकेटमध्ये स्मॉल लेटर आपण लिहून टाकले. त्यानंतर आपल्याला जर ते तयार झालेले प्रोडक्ट किंवा रिॲक्टंट जर लिक्विड स्टेटमध्ये असतील म्हणजेच वॉटरमध्येच त्यांचं सोल्युशन असेल इन सोल्युशन स्टेट, तिथं लिक्विड स्टेटमध्ये असतील, सोल्युशन असतील, द्रावण असेल त्याचं, तर ते लिहिल्यानंतर त्यांच्या पुढे आपल्याला ए क्यू स्मॉल ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. हे पण सगळं ब्रॅकेटमध्ये होतं बरं का, एल जी एस सगळं. कॉपर सल्फेट हे एक लिक्विड आहे म्हणून हे लिक्विड आपण एका बिकरमध्ये घेतो, त्यामध्ये आपण झिंक टाकतो, त्यानंतर झिंक सल्फेट तयार होतं आणि कॉपर तयार होतं. तर CuSO4 हे आहे पाण्यामध्ये असलेलं सोल्युशन म्हणून त्याला आपण AQ असं म्हणतो, ॲक्वियस सोल्युशन. AQ शब्द का यूज केला आपण, जर ते सॉलिड असलं असतं तर आपण एस यूज केलं असतं. हे लिक्विड आहे बरोबर आहे पण लिक्विड असताना ते लिक्विड फक्त हे लिक्विड नाही CuSO4, तर याच्यामध्ये आपण पाणी टाकले. पाणी म्हटलं पाण्याला ग्रीक शब्द आहे ॲक्वा म्हणून तिथं ॲक्वियस सोल्युशन आपण त्याला म्हणतो. ब्रॅकेटमध्ये AQ आपण इथे लिहितो. आता ZnSO4 यामध्ये देखील आपण AQ लिहू शकतो कारण ते आहे ॲक्वियस. आणि हे कॉपर देखील ॲक्वियस आहे. ते म्हणतात हे कसं ॲक्वियस असेल, हे तर सॉलिड असायला पाहिजे. नाही, हे लिक्विड होतं त्यामध्ये आपण झिंकचं पावडर टाकलं, सगळं मिक्स झालं. आता रिॲक्शन झाली, झिंक सल्फेट तयार झाला, कॉपर पण त्या पाण्यामध्येच आहे म्हणजे ॲक्वामध्येच आहे म्हणूनच तो ॲक्वियस आहे. समजतंय. तर फिजिकल स्टेट आपण लिहिली स्मॉल लेटरमध्ये त्यांच्या पुढे यस. आता हे एल पण आहे बरं का तुमच्या माहिती असतो, पण फक्त एल लिहायचं नाही. जर वॉटर असेल मध्ये तर AQ लिहायचं, वॉटर वगैरे जर नसेल तर डायरेक्टली आपण फक्त एल देखील लिहू शकतो. गॉट इट. तर CuSO4 AQ म्हणजे ॲक्वियस, झिंक सॉलिड, झिंक सल्फेट
ॲक्वेस आणि कॉपर देखील ॲक्वेस वॉटरमध्ये असल्यामुळं. तर आपण फिजिकल स्टेट लिहिली, त्यानंतर त्यांचं जे हे आहे सोल्युशन स्टेट आहे ॲक्वेस वगैरे ती देखील आपण इथं लिहू शकतो. जर प्रोडक्ट हे जर इफ प्रोडक्ट इज गॅस, if product is gas, then we can write or we can indicate a upper arrow after that. याचा अर्थ काय बघा, जर प्रोडक्ट जर गॅस असेल, गॅस आहे म्हणजे तो काय होईल, उडून जाणार आहे, चिमणी उडाली भूर. फक्त जे लिहायच्या ऐवजी आपण जी जर नाही लिहिलं तरी जमतंय, मग लिहायचं काय, तर त्याच्या पुढे आपण लिहायचा ॲरो. याचा अर्थ काय, ॲरो का लिहिला आणि वरचा का लिहिला, कारण कार्बनला बर्न केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो आणि तो गॅस वर उडून जातो, म्हणून डायरेक्ट बाण दाखवायचा. जी लिहिण्याच्या ऐवजी आपण डायरेक्टली बाण दाखवू शकतो. फक्त प्रोडक्टच्या बाबतीत बरं का, इथं ह्या याला जी ह्या ऑक्सिजनला बाण दाखवायचं नाही, कारण रिॲक्शन करायला गेलं ऑक्सिजन उडून गेला, मग काय तयार होईल, मग काहीच नाही. तर कार्बन सोबत ऑक्सिजनची रिॲक्शन झाली आणि जे कार्बन डायऑक्साईड तयार झाले तर डायरेक्ट आपण बाण दाखवला. या बाणाचा अर्थ काय, तो अल्लाह को प्यारा हो गया, तो उडून गेलाय. डायरेक्ट बाण डायरेक्ट आपण वरच्या दिशेने दाखवलेला आहे. जर प्रोडक्ट तेच इफ बरं का इथं, इफ प्रोडक्ट इज इनसोल्युबल, मग काय करायचं, जर प्रोडक्ट तयार झाला आणि तो पाण्याचं विरघळत नसेल तर त्याला ॲक्वेस लिहायचं मग का नाही, तो लिक्विड आहे, सॉलिड आहे, इनसोल्युबल सॉलिड. तो इनसोल्युबल सॉलिड आहे, तो पाण्यामध्ये आहे. ओके, जसं आपण फॉर एक्झाम्पल तूप घेतलं आणि तूप टाकलं पाण्यामध्ये, घट्ट तूप घेतलं पाण्यामध्ये टाकलं, पाण्यामध्ये विरघळतं का, ते नाही विरघळत, मग तसंच राहतं ते. तसं इनसोल्युबल जर सॉलिड असेल प्रोडक्ट तर त्याला आपण डायरेक्टली खालचा बाण दाखवू शकतो. खालचा बाण म्हणजे काय, ते आपल्या त्या बिकरच्या एकदम खालच्या बुडाला, बॉटम एंडला तो जसा राहतोय. हे कसं एक्सप्लेन करायचं बघा आपण, साधी रिॲक्शन आहे बघा. सिल्वर नायट्रेट AgNO3 बुकमध्ये रिॲक्शन पाहायला मिळते. सिल्वर नायट्रेटमध्ये काय करायचं, सोडियम क्लोराईड टाकायचं, आपलं खायचं मीठ NaCl, या दोघांची रिॲक्शन होईल. रिॲक्शन झाल्यानंतर काय तयार होते पहा, सिल्वर क्लोराईड AgCl प्लस NaNO3 म्हणजेच सोडियम नायट्रेट NaNO3. ओके, तर जे AgCl तयार झालंय ते इनसोल्युबल सॉलिड आहे, ते याच्यामध्ये विरघळणार नाही, म्हणून याला बाण आपण खालचा दाखवतो. खालचा बाण का दाखवलाय, कारण ते त्या रिॲक्शन झाल्यानंतर त्या बिकरमध्ये बुडालाच राहतं, ते विरघळत नाही. गॅस असेल तर तो उडून चाललाय, डायरेक्ट बाण आपण वरचा दाखवला, आणि सॉलिड असेल तर बाण आपण खालचा दाखवला, म्हणजे ते बुडाला बॉटमला चिटकून बसले, म्हणून त्याला आपण प्रेसिपिटेट असा शब्द वापरतो. अशा प्रकारचे इनसोल्युबल सॉलिड जे असतात, रिॲक्शन झाल्यानंतर जे तयार होणारे, त्या बिकरच्या खाली किंवा टेस्ट ट्यूबच्या खाली चिटकून बसणारे, त्यांना आपण प्रेसिपिटेट हा शब्द यूज करतो. याला शॉर्टमध्ये PPT म्हटलं जातं. PPT, प्रेसिपिटेट म्हणजे काय, इनसोल्युबल सॉलिड, जे त्या टेस्ट ट्यूबमध्ये किंवा बिकरमध्ये विरघळत नाही. तर हा रूल नंबर 3 आहे. तुम्ही म्हणता एवढा कसा मोठा रूल. रूल नंबर 3 लक्षात ठेवा, खूप सोपा आहे बघा. फिजिकल स्टेट, सोल्युशन आणि प्रोडक्टची काय स्पेशालिटी असेल तर 3 गोष्टी. म्हणजे फिजिकल स्टेट काय लक्षात ठेवायचे आपल्याला, जर सॉलिड असेल तर स्मॉल एस लिहा, लिक्विडला स्मॉल एल लिहा, गॅसला स्मॉल जी आपण इथं लिहू शकतो. तर ते आहे फिजिकल स्टेट. त्यानंतर सोल्युशन स्टेट मध्ये जर असेल प्रोडक्ट किंवा रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट,
तर ते आपण AQ ॲक्वियसनं दाखवतो. इथं बघा हे AQ आहे, सोडियम नायट्रेट AQ ॲक्वियस. सोडियम क्लोराईड मीठ कसं असतं, पाणी असतं सॉलिड असतं, सॉलिड असतं. आणि हे कसं आहे, हे PPT आहे. आणि हे कसं आहे, हे देखील ॲक्वियस. ॲक्वियसचा अर्थ पाण्यामध्ये असणे. त्यानंतर प्रॉडक्ट जर गॅस असेल तर तो जर उडून जात असेल, उडून जातो गॅस सांगायची गरज आहे का, तर तो डायरेक्ट अप्पर बाणनं आपण अबोव एरोनं त्याला दाखवू शकतो. आणि प्रॉडक्ट जर इन्सोल्युबल सॉलिड असेल काय, तर ते इन्सोल्युबल सॉलिडचे डायरेक्शन जे आहे ते आपण टाकून अरे काय ते टिकटॉकच्या नादानं लोक है. तर काय झालं होतं आपलं, हे चेंज करू का, ठीक आहे, अवघड आहे बाबा काय पण. तर काय झालं होतं आपलं, चेंज केलं बरं का. तर प्रोडक्ट जर गॅस असेल तर तो उडून जाईल, आणि जर इन्सोल्युबल सॉलिड असेल तर त्याचा ॲरो जो आहे तो एकदम बॉटमला असेल. तो इन्सोल्युबल आहे, तो काय तिथं मिक्स होणार नाही, पण त्याला आपण PPT असं म्हणतो. तर हे आहे रूल नंबर 3. त्यानंतर इथं बघा रूल नंबर 4. या फोर रूल नंबर तर खूप सोपा आहे. त्यामध्ये काय आहे, प्रत्येक रिॲक्शन ही काय ॲटोमॅटिक होत नाही. काही रिॲक्शनला आपल्याला एनर्जी द्यावी लागते, त्याला थोडंसं हीट किंवा टेम्परेचर जे आहे ते द्यावं लागतं. मग त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस रूल नंबर 4 यूज करायचा. काय म्हणतो रूल नंबर 4 पाहू. जर रिॲक्शन होण्यासाठी, रिॲक्शन ऑकर होण्यासाठी जर आपल्याला हीट द्यावी लागली, हीट जर त्याला गिव्ह करावी लागली, तर काय होईल पहा. जसं की एक सिंपल रिॲक्शन आहे, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 पाहिलं आहे कुठं, चुना, कॅल्शियम कार्बोनेट चुनखडी आपण त्याला म्हणतो. याला जर आपण हीट दिली, याला जर आपण हीट दिली तर काय तयार होते, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड CaCO3. जर असाच ठेवला चुना, जर आपण असाच ठेवला तर त्याचं काय डिकम्पोजिशन होणार नाही, तो ॲज इट इज राहील, ते काय तुटणार नाही. पण जर त्याला आपण हीट दिली, त्याला जर गरम केलं तर मात्र तो तुटतो, तो ब्रेक होतो, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो. जर आपल्याला हीट दिली असं दाखवायचं असेल, हीट जर त्याला आपण गिव्ह केली, तर आपल्याला त्या बाणावरती एक चिन्ह लिहावं लागतं, ट्रायंगल काढावा लागतो. या ट्रायंगल म्हणायचं नाही, याला एक चिन्हाला नाव आहे बघा, याला आपण ग्रीक भाषेत डेल्टा असं म्हणतो. ओके, तर ते आहे डेल्टा. तर कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतं. हीट दिली हे दाखवण्यासाठी आपण डेल्टा साईन वापरतो. तुम्ही म्हणता फक्त हीट रिॲक्शन घेते का, काय काही रिॲक्शन हीट देते देखील. रिॲक्शन कोणती, सेम याच्या अगोदरच रिॲक्शन आपण पाहिली बघा. ती कोणती रिॲक्शन पाहिली, तर कॉपर सल्फेटमध्ये आपण झिंक टाकलं, झिंक टाकल्यानंतर आपल्याला झिंक सल्फेट मिळालं, ZnSO4 आपण त्याला म्हणतो, प्लस कॉपर मिळालं. ही रिॲक्शन अशी थांबत नाही बरं का, ही फक्त रिॲक्शन अशी होत नाही, तर ही रिॲक्शन झाल्यानंतर ती टेस्ट ट्यूब किंवा ती बिकर गरम होते. म्हणजे कॉपर सल्फेट घेतलं बिकरमध्ये, त्यात झिंक टाकलं आपण, झिंक टाकल्यानंतर जे काही मध्ये होणार आहे रिॲक्शन झिंकची त्या कॉपरच्या सल्फेटची, या सगळ्या रिॲक्शनमध्ये हीट बाहेर पडते. हीट बाहेर पडते म्हणजे हीट रिलीज होते, तर त्याला आपण प्लस हीट लिहायचं बरं का, प्लस डेल्टा वगैरे काही लिहायचं नाही. हीट घेतली तर डेल्टा लिहायचं, हीट दिली तर हीट लिहायचं, सगळ्यात सोपं. ॲब्झॉर्ब केली डेल्टा, रिलीज केली प्लस हीट. पॉईंट लक्षात येतोय, ॲब्झॉर्ब केली तर डेल्टा आणि जर रिलीज केली तर प्लस हीट असं लिहायचं. तर हे आहे रूल नंबर 4. तर आपल्याला रूल नंबर 5 जो आहे तो 5 तर एकदम सिंपल आहे बघा. प्रत्येक रिॲक्शन, आता मी जसं म्हणलं तुम्हाला, फक्त टेम्परेचरच नाही तर काही गोष्टी अशा असतात की टेम्परेचर स्पेसिफिक त्यांना द्यावं लागतं. स्पेसिफिक टेम्परेचर म्हणजे काही रिॲक्शन अशा असतील ज्या 100 डिग्री सेल्सिअसला काम करतील, जसं की बॉइलिंग ऑफ वॉटर. 80 डिग्रीला काय पाणी बॉईल होणार नाही, 90 डिग्रीला पण होणार नाही. केव्हा होईल, फक्त 100 डिग्री सेल्सिअसला.
मग ते रिॲक्शन तशा प्रकारचे चेंजेस आपल्याला जर लिहायचे असतील, रिॲक्शनमध्ये दाखवायचं असेल की कोणत्या टेम्परेचरला हे घडले, तर त्यासाठी आपल्याला रूल नंबर 5 जो आहे तो यूज करावा लागेल. रूल नंबर 5 काय सांगतोय बघा. स्पेशल कंडिशन्स. काय? स्पेशल कंडिशन्स कोणकोणते असतात? स्पेशल कंडिशन्स लाईक टेम्परेचर, प्रेशर. काही रिॲक्शन प्रेशरला देखील विशिष्ट काम करतात. त्यानंतर कॅटलिस्ट. काही रिॲक्शनला विशिष्ट कॅटलिस्टची गरज असते. कॅटलिस्ट काय आहे हे आपण 9वीला 8वीला खूप वेळेस पाहिले, तरी पण सांगतो. आता आपण टेम्परेचरचा जर विचार केला तर लक्ष दिलं बघा. एक रिॲक्शन घेतो साधी, व्हेजिटेबल ऑइलची. बुकमध्ये आहे व्हेजिटेबल ऑइल म्हणजे तेल, कोणतं पण खाद्यतेल. या खाद्यतेलामध्ये जर आपण हायड्रोजन गॅस सोडला पाईपाने वगैरे, तर त्या तेलाचं रूपांतर डालड्यात होतंय. डालडा माहिती, वनस्पती घी आपण त्याला म्हणतो. हे केव्हा झालं ते पाहूत. या दोघांची रिॲक्शन झाली आणि तयार झालं काय? वनस्पती घी. शब्द मराठी, भाषा इंग्लिश, भारी. व्हेजिटेबल ऑइल तर जर रिॲक्शन झाली हायड्रोजनमध्ये, म्हणजे यालाच आपण, या रिॲक्शनला स्पेशल नाव आहे हायड्रोजनेशन ऑफ ऑइल किंवा हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल. ही रिॲक्शन ही रिॲक्शन अशीच होत नाही बरं का. तेल घेतलं आणि हायड्रोजन टाकलं आणि लगेच डाळा तयार झाला, तशी रिॲक्शन होत नाही. या रिॲक्शनला स्पेशल कंडिशन लागते. या रिॲक्शनला होण्यासाठी आपल्याला टेम्परेचर जे आहे ते स्पेसिफिक लागतं. 60 डिग्री सेल्सिअस, 60 डिग्री सेल्सिअसलाच ही रिॲक्शन होते. ना उससे कम ना उससे ज़्यादा. कमी केलं तरी चालत नाही, जास्त केली जमत नाही. बरं, या रिॲक्शनसाठी फक्त टेम्परेचरच आहे का? तर या रिॲक्शनसाठी आपल्याला निकेल हा कॅटलिस्ट यूज करावा लागतो. निकेल कॅटलिस्ट जर यूज केला आपण तर ती रिॲक्शन होते. म्हणजे निकेल ही रिॲक्शन होण्यासाठी मदत करतो. कोणत्या गोष्टी याला हेल्प करत आहेत, कोणत्या कंडिशन आहेत, ह्या बाणाच्या वर किंवा खाली कुठे पण लिहू शकतो बरं का आपण. रूल नंबर 5 काय म्हणते? स्पेशल कंडिशन्स लाईक टेम्परेचर, प्रेशर अँड कॅटलिस्ट शुड बी मेन्शन्ड अबोव ऑर बिलो अँड ॲरो. ॲरोच्या वर किंवा खाली आपण त्या कंडिशनला मेन्शन करणं गरजेचं आहे. इथं आपण 60 डिग्री टेम्परेचर मेन्शन केले बाणाच्या वरती आणि बाणाच्या खाली आपण काय केलं? निकेल हा कॅटलिस्ट यूज केला आहे म्हणून सांगितले. कॅटलिस्ट म्हणजे असा पदार्थ जो रिॲक्शनची स्पीड वाढवतो किंवा रिॲक्शनमध्ये मदत करतो, पण रिॲक्शनमध्ये भाग न घेता. म्हणजे तुम्हाला इथं निकेल टाकायचं आहे, म्हणजे इथं निकेल ऑलरेडी रिॲक्शनमध्ये आपल्याला टाकायचं आहे, पण निकेल हायड्रोजन सोबत पण रिॲक्शन करणार नाही आणि निकेल त्या ऑइल सोबत पण रिॲक्शन करणार नाही, फक्त त्याला हेल्प करतं. जर तसं झालं असतं, दोघांची रिॲक्शन झाली असते, तर आपल्या इकडे निकेल पाहायला मिळालं असतं. पण निकेल तिकडे पाहायला मिळत नाही. निकेल फक्त भांडण लावायचं काम करते. लांबून भांडण लावायचे आणि बघत बसायचं, तेल वाचायचं काम करायचं भांडणात. तर निकेल काय करते? फक्त रिॲक्शनला हेल्प करते, रिॲक्शन मध्ये भाग न घेता. म्हणजे सबस्टन्स विच increases speed of reaction without taking part in it is called as catalyst. तर निकेल हा कॅटलिस्ट आपण इथे यूज केला आहे आणि टेम्परेचर जे आहे ते आहे 60 डिग्री सेल्सिअस. तर हा आहे रूल नंबर 5. काय रूल नंबर 5 काय सांगते? स्पेशल कंडिशन जी आहेत ते आपल्याला ॲरोच्या वर किंवा खाली आपल्याला मेन्शन करायचे आहेत. त्यानंतर रूल नंबर 6. रूल नंबर 6 तर एकदम चिल्लर आहे बघा. आता रिॲक्शनमध्ये फक्त आपण कोणता पण प्रोडक्ट यूज केला आणि कशी पण रिॲक्शन झाली असं होत नाही. काही ठिकाणी रिॲक्टंटचं स्पेशल कॉन्सन्ट्रेशन आपल्याला घ्यावं लागते. म्हणजे काही ठिकाणी जे ॲसिड किंवा जे बेस वापरायचे आपल्याला, काही ठिकाणी खूप कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे ताकदवर ॲसिड आपल्याला यूज करावं लागतात आणि काही ठिकाणी त्यांचं हलकं वर्जन जे आहे, छोटंसं डायल्यूट वर्जन
आपल्याला यूज करावं लागते. म्हणजे काही रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडने होतील वेगळ्याच, काही रिॲक्शन डायल्यूट ॲसिडने होतील वेगळ्याच. म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन देखील इथं खूप महत्त्वाचं आहे. रूल नंबर 6 ते सांगतोय, जर तसं तुमचं असेल कॉन्सन्ट्रेशन वगैरे तर तिथं मेन्शन करा म्हणून. बुकमध्ये आपल्याला पाहायला मिळते बघा की रिॲक्शन आहे आपल्याला बुकमध्ये. रिॲक्शन काय आहे बघा, कॉपरची रिॲक्शन आहे नायट्रिक ॲसिड सोबत Cu प्लस HNO3चं 6 रूल. तर त्यामध्ये बघा वरची रिॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल, कॉपरसोबत नायट्रिक ॲसिडची रिॲक्शन झाली आणि खाली आता AQ तर लिहायचंच, AQ तुम्हाला माहीत आहे ते वॉटरसाठी लिहितात. खाली लिहिले बघा ब्रॅकेटमध्ये कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे या वरच्या रिॲक्शनमध्ये जे नायट्रिक ॲसिड यूज केलंय ते कॉन्सन्ट्रेटेड आहे.